महाराष्ट्राचे आराध्य दैवत, अखंड हिंदुस्थानचे स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, याच रायगडावर छत्रपतींनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. त्या सोनेरी क्षणाची आठवण म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मावळे रायगडावर येऊन शिवराज्याभिषेक समितीच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिन साजरा करतात. मराठी माणसाला, प्रत्येक हिंदूला अभिमान वाटावा असा नेत्रदीपक सोहळा आहे आणि आपण सर्वांनी दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी रायगडावर उपस्थित राहायचं. कालच मी मंजिरीताईंना म्हणालो, मला कोणता पुरस्कार मिळावा, कुठलं मंत्रिपद मिळावं म्हणून मी महाराजांचं कार्य करत नाहीये. फार मोठ्या प्रमाणात हिंदू समाज झोपलेला आहे, त्यांना जागृत करायचं आहे. आज ना उद्या धर्मयुद्ध होणार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तसं हिंदू स्वराज्य उभं केलं होतं, मावळे तयार केले होते. त्यांचा मी एक मावळा आहे, माझी जबाबदारी पडते की मावळे तयार करायचं. म्हणून मी तुमच्या सोबत रायगडावर उभा राहून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तयार करायचं कार्य करतोय आणि हजारो मावळे माझ्यासोबत आज रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी उपस्थित राहतात. बस एकच उद्देश आहे जीवनाचा. हिंदू जशी चीनची भिंत प्रसिद्ध, जगभर प्रसिद्ध आहे ती भिंत बांधताना अनेक लोकांनी, कारागिरांनी मेहनत केली आणि ती भिंत आज उभी राहिली. ते कारागीर आज नाही आहेत, पण भिंत आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापन केलं आणि हिंदू धर्म वाचवला. तो हिंदू धर्म टिकवणं हे प्रत्येक मावळ्याचं कर्तव्य आहे. आम्ही उद्या नसणार, पण धर्म राहिला पाहिजे म्हणून मावळे तयार करायचं कार्य करतो आहोत. तुम्हाला स्फूर्ती मिळायला पाहिजे, तुमच्यातून मावळे निर्माण झाले पाहिजेत म्हणून ही शिवराज्याभिषेक समितीने किल्ल्यांची स्पर्धा घेतलेली आहे. काही उद्देश नाहीये, काही स्वार्थ नाहीये. तर तुम्हाला सर्वांना, छोट्या मावळ्यांना शुभेच्छा. विशेष मी शुभेच्छा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, मंजिरीताई मराठे वराडकर सर यांना देतो. कारण त्यांनी आम्हाला साथ दिली म्हणून आम्ही प्रत्येक वेळी असे कार्यक्रम स्मारकात घेतो आणि पुढे घेत राहणार. त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय जय महाराष्ट्र.